आभा, आता तुझं आम्ही एक एकूण नाही घेणार, समजले? वय वाढत चालले आहे तुझे. आज येणारे स्थळ खूप चांगले आहे, त्याला नकार देऊ नकोस. आई, अगं पण मला नाही करायची लग्न, इच्छा नाही होत माझी लग्न करण्याची. आबा, बास आता, खूप ऐकून घेतली तुझे. निखिल खरंच छान मुलगा आहे, तुला तो समजून घेईन. आता आई पुढे आबाची काही चालणार नव्हती. ती गप्प बसली. तिला लग्नाची मुळात भीती वाटत होती, पण कोणाला सांगितले तर आपल्याला वेड्यात काढतील म्हणून ती काही बोलत नव्हती. आता तयार होऊ, मग पुढचे पुढे बघू म्हणत आबा तयारीला लागली. आज तिला पाहायला येणारा निखिल दिसायला स्मार्ट होता. त्याचा स्वतःचा टुरिझम बिझनेस होता. निखिल, त्याचे आई वडील आबाला पाहायला आले. आबा चहा घेऊन आली. छान दिसत होती. निखिलला आवडली ती. दोघांना एकत्र घरच्यांना बोलू द्या म्हणाले. तसे आबाच्या रूम मध्ये निखिल आणि आबा आले. निखिल म्हणाला, आबा, मला तू आवडली आहेस, पण तू तुझे मत बिनधास्तपणे सांग मला. तू आवडलीस म्हणजे मीही तुला पसंत पडावे असे नाही काही. तसे काही नाही. तुम्हाला नकार द्यावा असं काहीच नाही तुमच्यात. पण मला बोलायचे होते थोडं. आभा, जे मनात आहे ते बोल, काहीही किंतु न ठेवता. निखिल, खरं तर मला लग्न या गोष्टीचीच भीती वाटते. मला समजून घेणारा जोडीदार हवा. आभा, का लग्नाची भीती वाटते तुला? नाही माहीत, पण मी मनापासून तयार नाही. तुला मी आवडलो नाही का? मी तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे? नाही निखिल, तसे काहीही नाही. तुम्हाला नकार देण्यास काही कारण पण नाही. ओके आबा, मग माझ्यावर विश्वास असेल तर हो मन लग्नाला. मी समजून घेईन तुला. काय प्रॉब्लेम आहे तो सांग. आबाला समजेना. कसे सांगू याला की मला लग्नाची भीती का वाटते? लहानपणीचा तो प्रसंग कसा सांगू याला? आबा, तू विचार कर, मग उत्तर दिलेस तरी चालेल. ओके म्हणत आबा आणि निखिल बाहेर आले. दोघांच्या आई वडिलांनी त्यांना विचारले की काय ठरवले तुमचे? तसा निखिल बोलला, माझा होकार आहे. आबाची आई आबाकडे पाहत होती की ही काय बोलते. आबानेही होकार असल्याचे सांगितले. नाहीतर आईने तिला नकाराचे कारण विचारून भंगावून सोडले असते. लवकरच आबा आणि निखिलचा विवाह झाला. आज त्यांची पहिली रात्र होती. आबा छान आवरून निखिलच्या रूममध्ये बसली होती, पण मनातून प्रचंड घाबरली होती. निखिलला कसे सामोरे जाणार आपण, अशी धाकधूक तिला लागून राहिली होती. निखिल आला आत आणि आबाजवळ बसला. तिचा हात हातात घेतला. म्हणाला, आबा, खूप सुंदर दिसतेस तू. मग त्याने तिच्या चेहऱ्यावर आपले बोट फिरवून लागलं. तशी आभा पटकन बाजूला झाली. हो, मला खरंच भीती वाटते. मला स्पर्श नका करू. अरे चिल आबा, इतके का घाबरतेस? आणि हे सगळं नॅचरल आहे, यात घाबरण्यासारखे त्यात काहीच नाही. तरी नको, माझी तयारी नाही अजून. ओके आबा, तुझी इच्छा असेल तेव्हाच मी तुझ्या जवळ येईल. डोंट वरी. थँक्स निखिल, आबा बोलली. पण दोघे झोपी गेले. आबाला वाईट वाटत होते, पण तिचा नाईलाज होता. भूतकाळातील गोष्ट तिचा पिछा सोडत नव्हती. पुरुषी स्पर्शाला ती घाबरत होती. निखिल खरंच समंजस होता, पण किती दिवस आपण त्याची परीक्षा घ्यायची? तो तिचा नवरा होता आता, आणि बायको म्हणून तिचे कर्तव्य तिला पार पाडावे लागणार होते. असेच 15 दिवस झाले, पण आबा अजूनही निखिल जवळ आली नव्हती. त्याने विचारले होते की आपण हनीमूनला जाऊ, तुझा मूड ठीक होईल, पण त्यालाही आबाने नकार दिला. आता जवळजवळ महिना होत आला त्यांच्या लग्नाला. निखिलने पुन्हा एकदा तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण आबाचा नकार. तेव्हा तो रागात म्हणाला, आबा, तुला इतकी भीती वाटते तर तू लग्न का केलीस? मी तुला जवळजवळ महिना भर वेळ दिला, तरी तुझ्यात सुधारणा काहीच नाही. मी पण माणूस आहे.
माझ्याही काही भावना आहेत आणि तुला नसतील तर जा आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा. आभा रडू लागली, म्हणाली, अहो मी आई वडिलांसाठी लग्न केलं. मला वाटते हळूहळू माझी भीती कमी होईल, पण नाही झाले तसे. तुम्ही जवळ आलात आणि स्पर्श केलात की मला तो प्रसंग तसा डोळ्यासमोर उभा राहतो. मला किनस येते. मग माझी इच्छा असूनही सुद्धा मी तुमच्याशी एकरूप नाही होऊ शकत. मला माफ करा. माझा भूतकाळ माझी पाठ सोडत नाही. म्हणूनच मी कितीतरी मुलांना नकार दिला. निखिल तिच्या जवळ आला. कसला भूतकाळ? आभा मला सांग. आभा सांगू लागली, माझ्या वडिलांचे मित्र पंकज काका आमच्या घरी नेहमी यायचे. आम्ही त्यांच्याकडे जायचो. चांगले घरच्या सारखे संबंध होते आमचे. मी तेव्हा 6-7 वर्षांची असे. एक दिवस त्यांनी मला चॉकलेट दिले आणि मांडीवर घेऊन मला खाऊ घालू लागली. मी खात होते चॉकलेट आणि काका ओळखीचे, नेहमीच घरी येणारे, मला मुलीसारखं मानणारे, त्यामुळे मी त्यांच्या मांडीवर बसले. हे काही विशेष नव्हते. माझ्या आई वडिलांसाठी मी चॉकलेट खात होते आणि काका माझ्या पाठीवरून हात फिरवून होते, कधी पायाला हात लावत होते. मला काही हे समजले नाही. असेच काका दरवेळी काही ना काही खाऊ आणायचे. त्या दिवशी आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस होता. घरी पाहुणे आले आणि ओळखीचे बरेच लोक आले होते. पंकज काकाही होते. मी बाथरूमकडे गेले होते आणि फ्रेश होऊन बाहेर आले तसे पंकज काका बाहेरच उभे होते. त्यांनी मला बाहेर येऊ न देता मलाही आतमध्ये घेऊन गेले आणि माझ्या तोंडावर हात ठेवत म्हणाले, अजिबात ओरडू नकोस, नाही तर या बाथरूमच्या खिडकीतून तुला खाली ढकलून देईन. मी लहान त्यामुळे घाबरून गप्प राहिले. मग काका मला सगळीकडे किस करत होते. मग त्यांनी मला पाठमोरे उभे करून माझी निकर काढून पुढे. आबा बोलू नाही शकली. निखिलने तिला आपल्या कुशीत घेतले. आबा, कसं सहन केलीस तू हे सगळं? आणि मग आईला का नाही सांगितलेस? काकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ओहो, किती नालायक माणूस होता तो. आबा, त्याने तुझे बालपण नासवले. हो निखिल, त्यानंतर मी त्या काकांसमोर जाणंच टाळलं होतं. केव्हा ते घरी आले की मी बाहेर निघून जात होते, पण आईला सांगायचे धाडस नाही झाले, कारण काकांची धमकी आठवत राहायची. मग त्याच वर्षी बाबांची बदली झाली. मला खूप आनंद झाला. नव्या ठिकाणी मी वेळे, पण त्या पुरुष स्पर्शांची भीती कायम मनात बसली. म्हणून मी लग्नाला नकार देत होते. माझा भूतकाळ मला विसरता येत नव्हता, पण हे आईला सांगावे असे वाटले नाही. मी एकटी सहन करत राहिले. रात्री घाबरून उठत असे. तो प्रसंग आठवून, आबा, मला समजू शकते तू कोणत्या मनस्थितीतून गेली असशील, पण मी आता तुझ्या सोबत आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आपण उद्याच मानसोपचार डॉक्टरांकडे जाऊ. ते तुला यातून बाहेर काढतील. मी तुझी वाट पाहीन आबा, कारण यात तुझी काहीच चुकी नाही. निखिल, किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही. मी तुमच्या माफीच्या ही लायक नाही. नाही आबा, असे नको बोलू. झोप आता. दुसऱ्या दिवशी निखिल आबाला घेऊन डॉक्टरांकडे गेला. आबाची ट्रीटमेंट सुरू झाली आणि हळूहळू आबा यातून बाहेर आली. निखिलची साथ आणि प्रेम यामुळे आबाचा संसार फुलला. पण काही काळ तरी तिचा भूतकाळाची आठवण तिला त्रास देत राहील, पण निखिलने तिला सांभाळून घेतली. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स.